एवढ्या सकाळ सकाळी दादानं गाडी काढल्यानंतर विकत बनवून ठेवलं गाडीवरती कॅरेट आणि आपण पण निघालो होतो गावाकडे. तर जय शिवराय मित्रांनो, आज आपला गावचा समोर होता, तर त्यामुळे आपण मिरच्या वगैरे खोडल्या होत्या. मिरच्या वगैरे खोडल्यानंतर त्या मिरच्या वगैरे आपण मस्तपैकी 2 कॅरेट वगैरे ठेवले आणि आपण पण निघालो होतो गावाकडे. गावाकडे जाता हे मंदिर वगैरे दिसू शकतात. तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि आपण डायरेक्ट पोहोचलो गावामध्ये. तर मित्रांनो, ही आपली ग्रामपंचायत नांदूरमधमेश्वर आहे बरं का. खूप मोठी बिल्डिंग आहे आणि बाजारमध्ये भूषण भाऊ डोंग यांची भेट वगैरे झाली. खूप मस्त वाटलं त्यांना भेटून वगैरे आणि त्यानंतर आपण पण बाजार वगैरे उरकून आपण निघालो होतो. थोडं बाहेर जायचं होतं. तर तेवढ्यात पाऊस लागला. मग थांबून घेतला आणि त्यानंतर आपण इथं गावात बघू शकतात, की किती भारी मंदिराचं काम चालू आहे, एकच नंबर. आणि इथं पुढे येऊन बघतो तर काय गावात आमच्या पाऊस आणि इथं काहीच पाऊस नाही. असंच असतं मित्रांनो, पाऊली पाऊस असतो. तर इथं इथं पण वातावरण तयार वगैरे झालं होतं आणि तेवढ्यात पावसाचं नाव काढलं. काय पावसाचं नाव काढता काढता आपण पण इथं थांबलो होतो, कारण की पाऊस लागला होता. या झाडाखाली थांबलो. एकच नंबर. आणि तिथून पाऊस उघडल्यानंतर आपण पण निघालो होतो नैनीताळच्या दिशेने निघालो आणि इथं शिवमुद्रा स्वीट्समध्ये थांबलो, कारण की आपल्याला खूप भूक लागली होती. सकाळपासून नाश्ता वगैरे केला तिथं, 2 मस्तपैकी वडे वगैरे खाल्ले आणि त्यानंतर आपण पण निघालो होतो निफाडकडे, कारण की आपल्याला निफाडमध्ये थोडं काम वगैरे होतं, कारण की आपण कायम निफाडला जातो तसं, कारण की निफाड हे आपलं काय माहेर घर आहे, म्हणजे आपलं निफाड तालुका आहे. ज्या त्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला तिथं उपलब्ध असतात. तर आपण इथं चौकामध्ये आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं. तर मित्रांनो, कमेंट करून द्या तेवढी जय शिवराय. आणि आपण पण निघालो घराकडे. तर इथे पुढे दिंडोरीमध्ये ते त्यांच्या प्लॉटला औषध मारत होते. तुम्ही घ्या फॉलो करून. काय व्हिडिओ बघताय.